नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर हा आहे 15 ऑगस्टचा ब्लॉग। त्यासाठी आज आम्ही गेलो होतो फिनिक्स मॉलमध्ये। तिथे इतके सुंदर छान अशा वस्तू होत्या। आम्ही फक्त विंडो शॉपिंगसाठी गेलेलो होतो। आम्हाला खरेदी अशी काहीच करायची नव्हती आणि बाळाला फिरवता येईल यासाठी आम्ही मॉलला गेलेलो। 15 ऑगस्टमुळे सगळ्यांना सुट्ट्या होत्या आणि सलग 2-3 सुट्ट्या आल्यामुळे इतकी प्रचंड गर्दी होती। एवढं 4 ते 5 मजली याचं पार्किंग असताना पूर्ण पार्किंग फुल होतं। त्यानंतर एंट्रीला जसं हे मजूर जे कामगार आहेत त्यांचं हे छान बनवलेलं होतं, स्टॅच्यू बनवलेला होता। त्यानंतर आम्ही गेलो होम सेंटरला। होम सेंटरमध्ये इतक्या सुंदर सुंदर वस्तू होत्या, म्हणजे हे चहा साखरेचे डबे असतील किंवा असे सुंदर असे कप, चहाचे कप असतील किंवा हे आपण जुन्या काळात टपरीवर जसे चहाचे स्टँड आणि त्याला कप लावलेले असायचे ते देखील होतं। होम सेंटरमध्ये अतिशय रिझनेबल रेटमध्ये खूप छान वस्तू होत्या। आम्हाला तशी खास काही शॉपिंग करायची नव्हती, त्यामुळे आम्ही फक्त विंडो शॉपिंग करून बाहेर आलो। फक्त मुलीसाठी छान वेस्ट एंड मॉलमध्ये 2-3 ड्रेस घेतले। त्यानंतर इथे असे जे डेकोर आयटम होते ते देखील होते। आपण फॉईल एरियामध्ये जसे आपण डेकोरेटिव्ह पीसेस लावतो त्या पद्धतीने इथे ठेवलेले होते, इतके सुंदर। आणि हे जे आर्टिफिशियल प्लांट होते, हे मला तरी कधी कधी असं वाटतं आर्टिफिशियल प्लांट मेंटेन करायला अगदी सोपे असतात, पण जी मजा ज्या ओरिजिनल प्लांटमध्ये असते ती आर्टिफिशियलमध्ये येत नाही, असं माझं तरी एक पर्सनली मत असतं। आणि त्यानंतर मग आम्ही गेलो नेस्तेशिया ब्रँडला। जो नेस्तेशिया ब्रँड आहे तो ऑनलाईन खूप चालत आहे। आता हे मी जे दाखवते तुम्हाला हे सगळं नेस्तेशियामधलं आहे। काचेच्या असतील किंवा इतर वस्तू असतील, इतक्या सुंदर आहेत। हे जे पॉट आहेत ह्याच्यामध्ये बरेच लोक, आणि आता जे यूट्यूब आहे, यूट्यूबला बरेच ब्रँडिंगचे वगैरे व्हिडिओ येतात, तर त्यामध्ये देखील नेस्तेशियाचे ब्रँड ते देत असतात। पण खरंच नावाप्रमाणेच आणि ते जेवढं मार्केटिंग करतात त्यानुसार खरंच हा छान आहे ब्रँड। त्यानंतर प्रचंड भूक लागलेली चालून चालून मग आम्ही नूडल्स घेतले, तर ते इतके भयानक तिखट होते की असं माझ्या नाका टोळ्यातून पाणी येत होतं। त्याचबरोबर त्याचा आस्वाद घेतला आणि परत अजून आयकियामध्ये गेलो। आपलं हे पुण्यामध्ये पहिलं झालेलं आयकिया आहे, कारण त्याआधी हैदराबाद आणि वाशी, मुंबई इथे आयकियाचे शॉप आहेत, कारण इंडियामध्ये कमी आहेत। आणि आता पुण्यामध्ये पहिलंच झालेलं हे आयकिया आहे। तिथे गेलो, इतकं सुंदर असं प्रत्येक हॉल, किचन, बेडरूम ह्याचं इंटेरियर त्यांनी करून ठेवलेलं होतं। हे जे कपाट आहे मला इतकं प्रचंड आवडलं, कारण या वॉर्डरोब असंच बनवायचं असं माझं एक खूप पहिल्यापासून स्वप्न होतं आणि ते मी माझ्या इंटेरियर मध्ये करण्याचा प्रयत्न केला। ते थोडंफार जमलं नाही तसं बनवायला, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण नक्की ट्राय करू। आणि अशा पद्धतीने किचन सेट त्यांनी ऑर्गनाईज करून दिलेला होता। त्याच्यामध्ये आम्ही छान सगळं फिरून पाहिलं। हे ते जे क्रॉकरी युनिट होते किंवा त्यांनी जे शेगडी असेल, बर्नर किंवा बाकी डेकोरेटिव्ह आयटम, किचन आपण कसं ऑर्गनाईज करू शकतो किंवा त्याचे काय काय प्राइजेस वगैरे ते सगळं त्यांनी तिथे दिलेलं होतं। त्यानंतर ते छान फिरून घेतलं। हे असे स्पायसेस बॉक्स वगैरे त्यांनी दाखवलेले होते, तिथे हॉब होता। अशा पद्धतीने इतकं सुंदर ते नेस्तेशिया आणि आयकिया असे हे 2 शोरूम मला वाटले की अगदी पूर्ण मॉल दिवसभर फिरल्यानंतर सगळ्यात जास्त मनाला शांती किंवा सुकून देणाऱ्या ह्या 2 गोष्टी होत्या। आणि शेवटी आपल्या स्त्रियांना काय तर किचन किंवा किचनच्या संदर्भात काही पाहायला मिळालं तर ते खूपच छान वाटतं। नंतर अशाच पद्धतीने मॉलमध्ये थोडीशी त्यांनी इंटेरियर वगैरे म्हणजे डेकोरेशन वगैरे केलेलं होतं। त्यानंतर घरी आल्यानंतर मी मिस्टरांना विचारलं, आज मी नान बनवून पाहते, मला जमतोय का? पण इतक्या भन्नाट पद्धतीने जमला, तर मग विचार केला चला आपण आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया। तर हा नान आणि भाजी आम्ही बाहेरून ऑर्डर केलेली, नान मी घरी बनवलेला। तर आता इथे मी साधारण 1 कप दूध, त्याच्यामध्ये 1 कप पाणी, त्याच्यामध्ये खाण्याचा अर्धा चमचा सोडा, त्याचसोबत 1 चमचा बेकिंग पावडर, हे सर्व आणि चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घेतलं। त्यामध्ये 1 चमचा तेल आणि अर्धा चमचा साखर हे सर्व घातलं। त्यामध्येच 2 वाटी मैदा, तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता, पण मला मैद्याचे नान आणि रोटी स्पेशली जास्त आवडतात म्हणून मी मैदा घेतलेला आहे। आणि त्यामध्ये अर्धी वाटी फक्त गव्हाचं पीठ घातलेलं आहे। आता हा आणि त्यामध्ये छान हे मिश्रण मळून ठेवायचे। साधारण 1 तासासाठी ते छान फर्मेंट होऊन द्यायचे। त्यानंतर ते छान फुगल्यानंतर आपण त्याचे पराठे लाटायला म्हणजे नान लाटण्यासाठी घेणार आहे। तर इथे मी छान नान लाटून घेतला। त्यावरती कलोंजी म्हणजे ज्या आपल्या कांद्याच्या बिया असतात, कलोंजी ही तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये मिळून जाईल। तर तिथून ते कलोंजी मी आणलेली होती, ती कलोंजी त्याच्यावर लावली।
त्याचसोबत लसूण बारीक मिक्सरला फिरवून घेतलेला होता, तो सगळा लसूण त्याच्यावरती पसरवून घेतला, कोथिंबीर टाकली. त्यानंतर तवा छान असा मजबूत तापलेला पाहिजे, म्हणजे अतिशय गरम पाहिजे. आणि नंतर मागच्या साईडला त्या नानला पाणी लावून घेतलं की जेणेकरून तो तव्याला चिटकून राहील. आणि मग तो तव्यावरती टाकून तो नान छान भाजून घेतला दोन्ही साईडनी. आता ती कसं भाजायचं याची मी प्रोसेस तुम्हाला दाखवतीये, ती तुम्ही व्यवस्थित पहा. पूर्ण जो तवा आहे बर्नरवर न हे करता असा उभा ठेवायचा की त्या वाफेने जी त्याला फ्लेम लागेल त्यानुसार तो छान भाजून निघतो. आणि त्यानंतर पुढच्या वेळी आपण तो थोडासा वरती धरून फ्लेमवरती छान त्याला थोडेसे डाग यावेत, म्हणजे ब्राऊन कलरचे भाजलेले किंवा तंदूरसारखे त्याला हे यावेत, त्यासाठी तवा प्रॉपर हे करून घ्यायचा. आता ती प्रोसेस काय आहे ते तुम्ही पाहून घ्या. अशा पद्धतीने आपले छान असे खरपूस नान भाजून झालेले आहेत. आता ह्याच्यावर तुमच्याकडे बटर अवेलेबल असेल तर बटर किंवा तूप लावून घ्यायचंय. इतके कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात की हॉटेलच्या नानला किंवा रोटीला मागे टाकतील अशा पद्धतीचे हे तंदूर नान लागतात. मला इतके आवडले होते. त्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला गावी जायचं होतं, कारण माझे आजोबा एक्सपायर झाले. त्यामुळे तिकडे जायचं असल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी तिकडे गेलो. अशा पद्धतीने भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.